नमस्कार मित्रांनो. जेव्हा जेव्हा विशाल भारद्वाज आणि शाहिद कपूर एकत्र येतात तेव्हा काहीतरी भयानक आणि भारी घडतंच. कमीने, हैदर तुम्हाला आठवतच असणार. आता ही जोडी परत आली एका नवीन चित्रपटासाठी ज्याचं नाव आहे ओ रोमियो. याचा ट्रेलर नुकतंच रिलीज झालाय. खरं सांगायचं तर ट्रेलर पाहून एकदम थ्रिल क्रिएट झाली. सगळ्यात आधी या ट्रेलरच्या बाबतीत बोलूया. हे एक अटिपिकल रोमॅन्टिक मूवीसारखं अजिबात नाहीये. हे डार्क आहे, ग्रिटी आहे आणि भरपूर व्हायलन्सने भरलेलं आहे. शाहिद कपूरचा तुम्ही लुक बघाल तर अंगावर टॅटू, रक्ताने माखलेला चेहरा आणि डोळ्यात एक वेगळी सनक. तो कबीर सिंगचा पण बाप वाटतोय. पण त्याहून जास्त डेंजरस म्हणजे की विशाल भारद्वाजचं दिग्दर्शन. विशाल भारद्वाजचं दिग्दर्शक कधीच निराश करत नाही. इथे तुम्हाला फ्रेम बाय फ्रेम ते डार्क ब्युटी दिसून येते. बॅकग्राऊंडला जो लाल रंग आणि म्युझिक आहे ते तुम्हाला अस्वस्थ करतं पण बघायलाही भाग पडतं. मित्रांनो, हा फक्त एक ऍक्शन टीजर नाहीये, तर यात एक हिडन पॅटर्न सुद्धा आहे जो खूप कमी लोकांना समजलं असेल. तुम्ही जर नीट लक्ष दिला तर कळेल की विशाल भारद्वाज यांची एक स्टाईल आहे. ते नेहमी व्हिज्युअल्स आणि साऊंडमध्ये एक कॉन्ट्रास्ट ठेवतात. स्क्रीनवर जेव्हा एक भयानक व्हायलन्स चालू असतो तेव्हा बॅकग्राऊंडला अतिशय शांत आणि क्लासिकल म्युझिक वाजत असतं. या ट्रेलरमध्ये सुद्धा अरिजित सिंगचा आवाज एकदम सॉफ्ट आहे, पण दृश्य मात्र रक्ताने माखलेले आहेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की या चित्रपटात प्रेम आणि मृत्यू दोन्ही एकाच वेळेस चालणार आहे. हे टिपिकल मारदाड मूवीपेक्षा वेगळं काही आणि आर्टिस्टिकली असणार आहे. हेच डिटेल्स या चित्रपटाला मास्टरपीस बनवू शकतात. आता कास्टिंगबद्दल बोलायचं झालं तर इथे दिग्गजांची फौज आहे. शाहिद कपूर तर आहेच, पण सोबत तृप्ती डिम्पली जी की फिमेल लीड ॲक्ट्रेस आहे, जी की खूप प्रॉमिसिंग पण वाटते. त्यांची केमिस्ट्री रोमॅन्टिक कमी आणि इंटेन्स जास्त वाटते. शिवाय नाना पाटेकर, विक्रांत मेस्सी आणि अविनाश तिवारी, बापरे, खूपच कास्टिंगचे लीड्स आहेत. आता ऍक्टिंगच्या बाबतीत हा सिनेमा नेक्स्ट लेवलचा असणार याच्यात काही वादच नाही. पण ऐकण्यात येते की ही स्टोरी एक गँगस्टर हुसेन उस्तारा आणि सपना दिदी यांच्या आयुष्यावर म्हणजे ट्रू इव्हेंट्सवर आहे. पण आता हे रोमिओ ज्युलिएटचं एक मॉडर्न आणि गँगस्टर व्हर्जन असणार आहे. आता बघून घेऊयात ऑनेस्ट ओपिनियनवर. तर याच्यात पॉझिटिव्ह म्हणजे की डायलॉग्स. फरीद जलालचा जो एक डायलॉग आहे की इश्क में आशिक तर जाय तो रोमिओ, मर जाय तो म्हणजे भाईसाब, त्या डायलॉगची डिलिव्हरी क्लासिकल आहे. दुसरं म्हणजे की म्युझिक. अरिजित सिंगचा आवाज बॅकग्राऊंडमध्ये जो ऐकू येतो आणि विशाल भारद्वाजचं ते संगीत म्हणजे सोने पे सुहागा. तिसरं म्हणजे की डायरेक्शन. विशाल भारद्वाज, जसं की मी तुम्हाला मागेच बोललो की कधीच निराशा करत नाही, सहसा तरी निराशा करत नाही. आता याचे काही निगेटिव्ह पॉईंट्स म्हणजे की एकच भीती वाटते आजकाल व्हायलन्स दाखवण्याच्या नादात कधी कधी स्टोरी मागे पडते, जसं की ॲनिमल झालं होतं. पण विशाल भारद्वाज आहेत त्यामुळे इथे स्टोरी नक्कीच सॉलिड असणार अशी आपण आशा करूया. थोडक्यात सांगायचं तर ओ रोमियोचा ट्रेलर बघून हेच वाटतंय की 2026 मधला हा मे बी पहिला ब्लॉकबस्टर ठरू शकतो. व्हॅलेंटाईन डेला म्हणजे 13 फेब्रुवारीला हा रिलीज होतोय. पण हे प्रेमाची नाही तर एक रक्ताची होळी खेळायला तो येतोय. धन्यवाद.